नमस्कार मित्रांनो, टायपिस्ट म्हणू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरचे सगळे महत्त्वाचे पार्ट्स अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर सीपीयू. सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सीपीयू हा कम्प्युटरचा मेंदू असतो. जे काही काम आपण कम्प्युटरला सांगतो ते सगळं सीपीयू विचार करून करतो. उदाहरणार्थ, जसं आपण गणिताचे प्रश्न सोडवतो तसं सीपीयू कम्प्युटरचे प्रश्न सोडवतो. त्यानंतर सगळे प्रोसेसिंग आणि कॅल्क्युलेशन आणि काम सीपीयू करतो. सीपीयू जितका ताकदवान तितका कम्प्युटर फास्ट चालतो. इंटेल आणि एएमडी हे दोन मुख्य सीपीयूचे ब्रँड्स आहेत. नंबर 2, रॅम. रॅम म्हणजे रॅन्डम ॲक्सेस मेमोरी. रॅमचे काही महत्त्वाचे पार्ट्स आपण पाहूया. रॅम म्हणजे कम्प्युटरची वर्किंग मेमरी असते. आपण एका वेळी किती ॲप्स किंवा सॉफ्टवेअर चालवू शकतो हे रॅम ठरवते. 8 GB रॅम ही बेसिक कामासाठी यूज होते, तर 16 GB रॅम ही एडिटिंग किंवा हेवी कामासाठी वापरली जाते. नंबर 3, रोम. रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. आता रोमचे काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहूया. रोम या मेमरीमध्ये कम्प्युटरची बेसिक इन्फॉर्मेशन आणि बूट सिस्टीम असते आणि यातील डेटा हा कायमचा असतो. तो डेटा डिलीट होत नाही. आणि रोम ही मेमरी कम्प्युटर चालू करण्यास मदत करते. तसेच रोम मध्ये कम्प्युटरचा बेस प्रोग्राम असतो ज्यामुळे कम्प्युटर ऑन होते. नंबर 4, हार्ड डिस्क. एसएसडी स्टोरेज. हार्ड डिस्क मध्ये आपला सर्व डेटा सेव्ह होतो, जसे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, सॉफ्टवेअर इत्यादी सगळ्या गोष्टी हार्ड डिस्क मध्ये सेव्ह होतात. तसेच हार्ड डिस्क मुख्य 2 प्रकारात येते. नंबर 1, HDD. ही डिस्क स्वस्त असते परंतु स्लो काम करते, तर एसएसडी ही खूप फास्ट असते. एसएसडी या डिस्कमुळे विंडोज काही सेकंदात चालू होतो. नंबर 5, मदरबोर्ड. मदरबोर्ड हा कम्प्युटरचा मुख्य बोर्ड असतो. सगळे पार्ट्स या बोर्डला जोडलेले असतात. सीपीयू, रॅम, स्टोरेज सगळं मदरबोर्डला जोडलेलं असतं. नंबर 6, मॉनिटर. मॉनिटरवर जे काम चालू आहे ते स्क्रीनवर दाखवण्याचे काम मॉनिटर करते. जसे रंग, व्हिडिओ, फोटो सर्व व्हिज्युअल आउटपुट मॉनिटरवर दिसतात. मॉनिटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. नंबर 7, कीबोर्ड आणि माऊस. कीबोर्ड आणि माऊस हे इनपुट डिव्हाइस आहेत. कीबोर्डचा वापर मजकूर किंवा संख्या टाईप करण्यासाठी केला जातो, तर माऊसचा वापर कर्सर नियंत्रित करण्यासाठी आणि माऊस हा स्क्रीनवरील सॉफ्टवेअर आणि फाईलवर क्लिक करण्यासाठी वापरला जातो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा.